डॉक्टर, मला ना जरा वेगळीच शंका येते. हो, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. थोडे सिम्पटम्स आहेत. आपण सावलीची प्रेग्नन्सी टेस्ट करून बघूया, म्हणजे शंका मिटेल. तुम्ही दोघं जरा बाहेर थांबता का? जगन्नाथजी, मला असं वाटतंय की तिला कळलंय पण ती आपल्याला दाखवत नाहीये. मलाही तेच कोडं पडलंय. ज्या सगळ्या गोष्टींना ती ज्याप्रमाणे सामोरं जातीये ना, ते बघून असं वाटतंय की ती सगळं नॉर्मल असल्याचं दाखवतेय, किंवा किंवा तुझे शब्द तिच्या कानावरच पडले नाहीत. तशी ती समजूतदार आहे, म्हणजे आपल्याला काही त्रास नको व्हायला म्हणून ती नाटक पण करू शकते. म्हणजे मनातली भावना चेहऱ्यावर न दाखवण्याची कला आहे तिच्यात. हा, हुशार तर ती आहेच, म्हणजे आपल्याला त्रास होईल असं ती काही करणार नाही. पण आता आपण काय करायचं? तिला कळलंय की नाही हे कसं कळेल आपल्याला? हे बघ, काय काय झालं? काय कळायचं होतं सावलीला? नाही नाही, हेच की अगं म्हणजे ती जर प्रेग्नेंट असेल तर तिला पण आधी जाणीव झाली असेल ना, तिला कळलं असेलच की. सारंग, असं नसतं. सुरुवातीला ना काहीच कळत नाही. शरीरातले बदल जाणवायला खूप वेळ लागतो. डॉक्टर टेस्ट करतात ना, ते आल्यावर कळेल काय झालंय ते नेमकं. डॉक्टर, काय झालं? गुड न्यूज आहे ना, आमची सावली आई होणार आहे ना, सांगा ना. हे बघा, आत्ताच्या टेस्टनुसार तर रिझल्ट निगेटिव्ह आहे. सावली प्रेग्नेंट नाहीये. तुम्ही नक्की खात्री केली आहे ना? काही चूक नाही ना झाली आहे? चूक नाही झाली यार, पण ह्या टेस्टमध्ये अर्ली स्टेज असेल तर नाही कळत. हा, पण तुम्हाला जर खात्रीच करून घ्यायची असेल तर तिची आपण ब्लड टेस्ट करून घेऊया, म्हणजे खात्री होऊन जाईल. ठीक आहे, येते मी. थँक्यू डॉक्टर. सारंग, नको काळजी करू. मी ना आता देवाकडे जाऊन प्रार्थना करते की ब्लड टेस्ट पॉझिटिव्हच यायला हवी. आता देवा, बारीक लक्ष ठेवा. काय काय झालं? कशी आहे ती? नाही, ती बरी आहे, पण चेहरा अगदी कोमेजून गेलाय तिचा. एक सांगू, म्हणजे मला अशी शंका येते की तिला दिवस नसतील ना गेले, कारण असं मळमळणं, चक्कर येणं त्याचीच लक्षणं आहेत. अमृतालाही तीच शंका होती, पण डॉक्टरांनी टेस्ट केली, ती निगेटिव्ह आली. त्यामुळे डॉक्टर म्हणालेत की ब्लड टेस्ट करूया, त्याचा रिपोर्ट आल्यावर मगच काय ते कळेल. ठीक आहे, हरकत नाही. आता बघूया, वाट बघूया आपण, कळेल आपल्याला काय झालंय ते. पण प्रेग्नन्सी टेस्ट जर का पॉझिटिव्ह आली असती तिची, तर किती मजा ना. आपल्या घरात 2-2 पाळणे हल्ले असते. नाही, मलाही खूप आनंद झाला असता, पण सध्या मला वेगळीच काळजी वाटते. काय हो, काय झालं? ही सावलीला जेव्हा चक्कर आली तेव्हा ती नीलशी बोलत होती. नील हल्ली कोणाशीच बोलत नाहीये. त्याच्या मनात नक्की काय चाललंय हे जाणून घ्यायला हवं. एक मिनिट, तुमच्या मनात काय चाललंय मला नीट सांगा. काय ते? त्या सानिकाचं श्राद्ध होतं, त्याला नील गेला होता, आपल्याला कोणालाही न सांगता. म्हणजे त्याचं आणि सानिकाचं नातं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, पण सानिकाला जाऊनही आता एवढा काळ लोटला. मग एवढ्या वर्षांनी अचानक हे सगळं असं? नील एकटा पडलाय ना, म्हणून गेला असेल जगन्नाथच्या घरी श्राद्धाला. ऐश्वर्या इथे नाहीये, खूप एकटं वाटत असेल त्याला. नाही, तो एकटा पडलाय हे तर निश्चित. आपण एक काम करूया बघा, म्हणजे तुम्हाला पटलं तर. हा, ऐकून घ्या. आपण ऐश्वर्याला फोन करूया, तिच्याशी बोलून घेऊया प्लीज. म्हणजे झाल्या प्रकाराबद्दल तिला जर का वाईट वाटत असेल, पश्चाताप होत असेल, आणि तिला जर का घरी परत यायचं असेल तर तिला बोलवून घेऊया ना घरी आपल्या. हां, नीलला बरं वाटेल, आणि काही झालं तरी सुद्धा आपल्या घराची ती सून आहे. तू पण कमाल करतेस तिलोत्तमा. तर नीलला बरं वाटेल म्हणून तू
ऐश्वर्याला फोन करायला सांगतेस मला. अगं मग तीच ट्रीटमेंट तू ताराला का देत नाहीयेस? तिलाही संधी दे. काय बोलताय तुम्ही? ऐश्वर्या आणि ताराची तुलना करूच नका. तारा खोटारडी मुलगी आहे. लग्न आधी सुद्धा ती खोटंच बोलत होती, लग्न झाल्यानंतर सुद्धा ती खोटं बोलली. आपल्या सगळ्यांचा तिने विश्वासघात केला. ऐश्वर्याचं तसं नाही. ऐश्वर्या परिस्थितीच्या ओघात वाहवत गेली आणि म्हणून तिने जे काय केलं ते केलं. तिला एक संधी देऊन बघूया ना. तिची बाजू काय ते ऐकून तरी घेऊया ना. फोन तरी करा ना. करतो. उचलत नाहीये ती. ठीक आहे, हरकत नाही. उचलेल. आपण पॉझिटिव्ह राहूया. हा, उचलेल. तू काय म्हणतोस ना, याची मला पूर्ण कल्पना आहे. मला ते कळतंय. मलाही माहिती आहे. शेवटी मुलगी माझी येते, तिचा स्वभाव माहिती आहे मला. आपल्या माणसांना त्रास होऊ नये यासाठी ना, तिला कितीही त्रास झाला तरी चेहऱ्यावरचं हसू ती जाऊ देणार नाही. कळलं का? पण जगन्नाथजी, जर तिला म्हणजे आपण जे काय बोललो हे जर तिने ऐकलं असेल तर कदाचित आत्ता तिच्या मनात बऱ्याच गोष्टी चालू असतील. तिला मानसिक त्रास पण होत असेल, ती दाखवत नाही आपल्याला. आणि जर ऐकलेलं नसेल तर मग आपण उगाच तिच्याशी बोलून संशयाला जागा कशाला द्यायची ना. पण तरी विषय काढावा लागणार जावई बापू, बोलावं लागणार. जर तिने ऐकलं असणार ना तर मनातल्या मनात कुडत बसेल ती. त्याचा तिला किती त्रास होईल. त्यामुळे विषय काढावा लागणार. त्यानंतर एक वेळ आपल्याला समजावणं सोपं जाईल. पण मग हे करून तिच्या मनाशी खेळल्यासारखं नाही होणार. उलट तिचं मन जपल्यासारखं होईल असं नाही वाटत तुला? आणि समजा तिनं ऐकलंच असेल तर आपण आई होऊ शकणार नाही. याचा तिला किती त्रास होत असेल, तिला किती यातना होत असतील याची कल्पना तरी करू शकतो का आपण? नाही ना. त्यापेक्षा तू जर तिच्याशी बोललास तर किमान आपण तिला प्रेमाने समजावू तरी शकतो. काय वाटतंय? ठीक आहे. तिचं मन जपण्यासाठी जर मला खोटं बोलावं लागत असेल तर मी खोटं बोलेन तिच्याशी. बोलतो मी तिच्याशी. थँक्यू. बरं, येऊ मी. जातीची काळजी घे. वहिनी, आपलं मन बघा ना कसं आपल्याला खेळवत बसतं. म्हणजे पहिली टेस्ट निगेटिव्ह आली तेव्हा माझं मन खट्टू झालं. असं वाटलं आता काहीच उरलं नाहीये. पण आता पुन्हा हेच मन दुसऱ्या टेस्टच्या निर्णयाची वाट बघतंय. पुन्हा तीच धाकधूक, तीच शंका. सावया, ऐक ना प्लीज. तुझ्या मनात तू अजिबात कुठलीही शंका आणू नकोस. मी तर देवाकडे साकडं घातलंय की टेस्ट पॉझिटिव्हच यायला पाहिजे. आता बघ सगळं कसं छान होतंय ते.